शतपावलांचा व्हिडिओ टायमिंग लावतोय, 10 मिनिटाचा टायमिंग लावलंय. तुम्ही संपूर्ण कुटुंबासोबत शतपावले करायला सुरुवात करा. जेवण झालं की आपण एका ठिकाणी बसतोय, त्याच्यामुळं फॅट वाढत्या, पोट सुटतंय, वजन वाढते. कारण आपल्या हालचाली कमीत कमी व्हायला लागल्यात. नवीन लोकांनी लक्ष द्या, पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर दररोज आपले संध्याकाळचे व्हिडिओ असतात. जेवण झाले की एका ठिकाणी बसू नका, लगेच झोपू नका. कारण ते जे काय खाल्लंय त्याच्या अजिबातच हालचाल न झाल्यामुळं जे रात्रभर परत झोपणार आहे आपण, मग ते फॅटमध्ये स्टोअर होणार आहे, म्हणजे फॅटमध्ये साठून राहणार आहे. मग ते फॅट परत विझरल फॅट आणि परत तुमचं वजन वाढणार. म्हणजे हे एक लहान लहान गोष्टी आहेत, एकदम लहान लहान आहेत. पण ह्या जर आपण सवयी लाईफस्टाईल बदलली की 100% रिझल्ट येतोय, 100% म्हणतोय मी. पण एका दिवसात रिझल्ट येईल याची अपेक्षा लगेच करायचं नाही. तूप खाल्ल्यावर रूप लगेच येतं का? नाही. त्याच्यामुळे लक्षात घ्या की सातत्यानं लाईफस्टाईल बदलायची आहे, सवय बदलायची आहेत. वजन कमी करायचं आहे, पोट कमी करायचं आहे, तर तुम्ही तुमच्या सवयी स्वतःच बदलायला पाहिजेत. मी तुम्हाला फक्त दाखवतो मार्ग. तुम्हाला जसं जसं तुम्हाला जमत जाईल तसं दिवसभरामध्ये हालचाली करा. चांगला फिटनेस ठेवायचा आहे, चांगली हेल्थ ठेवायची आहे, तर तुम्हाला आहाराकडे पण घरचंच काय खायचं त्याचे पण आपण बरेच व्हिडिओ बनवत असतोय. जेवणामध्ये किती प्रमाणात काय खायचं त्याचे पण बरेच व्हिडिओ असतात आपले. फक्त तुम्ही ज्या वेळेला जे काय खाताय ते फक्त मन लावून चावून चावून खायला सुरुवात करा. आता पहिली गोष्ट लक्षात ठेवा, बऱ्याच जणांना वाटतं की कमी खाल्लं म्हणजे 2 टाइम जेवलं किंवा 1 टाइम जेवलं, जेवणच बंद केलं तर वजन कमी होतं का? चुकीचं आहे. कारण काय होतं, बॉडीला आपण व्यायाम केला म्हणजेच कॅलरीज बर्न होतात असं नाही. काय म्हणतोय बघा, आपण व्यायाम केला म्हणजेच कॅलरीज बर्न होतात किंवा तेव्हाच शरीराला काहीतरी ऊर्जा वापरायसाठी आहार लागतो असं नाही. आहारातून ऊर्जा तयार केली जाते. ते आहार म्हणजे काय? कार्बोहायड्रेट्स. तुम्हाला जर आपण रात्री झोपलो तर तुमचा श्वास थांबलाय का? तुमचे विचार थांबलेत का? त्याच्यासाठी सुद्धा शरीराला ऊर्जा तयार करावी लागते. मग ते ऊर्जा तयार करण्यासाठी तुम्ही जर खात नसाल तर वजन कमी होत नाही. अंदाजे म्हणतोय 2000 पुरुषांसाठी 1700 ते 2000च्या आसपास कॅलरीज लागतात दिवसाला, आणि स्त्रियांना आणि पुरुषांना त्याच्यापेक्षा 200 ते 300 एक्स्ट्रा लागतात. मग तुम्ही किती खाताय? कधी कधी एकदम कमी खातो, आणि कधी कधी तर असं होतंय की ताळमेळच लागत नाही. म्हणजे काय होतंय बघा, समजा आपण सांगितलं, आपण काय म्हणतो थोडं थोडंच घेतलंय, चुकतंय कुठे बघा. समजा आता मी सांगितलंय की मुगाचं वरण घ्या किंवा उसळ घ्या, त्या उसळीमधून तुम्हाला प्रोटीन मिळतंय. मग उसळ आपण घेतली थोडी, परत आणखीन आपण काय करतो, 1 भाकरी किंवा 1.5 भाकरी घेतली, 1 भाकरीतून आपल्या 100 कॅलरीज. 1 उसळ घेतली समजा, 100 ते 150 कॅलरीज समजा म्हणतोय उसळ, त्या 150 ने एका भाकरीचे किती झाले हो? 250 कॅलरीज. आपण 400 कॅलरीजच्या आतलेच आहार पाहिजेत. 4 वेळा जर खाल्ले तर 1600 कॅलरीज होतात. पण इथं चुकतंय कुठं बघा आपलं. आपण लगेच म्हणतो 1 भाकरी झाली, उसळ झाली, ह्याच्यावर पुन्हा फायबर घ्यायचं असतंय. काकडी, टोमॅटो, बीट, गाजर ह्याच्यात कमी कमी कॅलरीज असतात. आता इथंच लय भारी चुकतोय आपण. काय चुकतोय बघा, अजून एखादी कुठेतरी आमटी घेतोय, 1 वाटी आमटी, म्हणजे ते कशा तर बटाटा असेल, वांग काहीतरी करून आणखीन आपल्याकडे असते, त्याच्यामध्ये ती घेतली. बरं, एका वाटीवर आपण थांबत नाही, आणखीन 2-3 वाट्या घेतोच, हाणतोच. बघा, मग एका वाटीतून त्या रश्यातून अंदाजे 80 ते 120, 130, 150 कॅलरीज पर्यंत त्याची क्वांटिटी वाढते कॅलरीजची. मग वाटी लहान कमी जास्त असू शकते, त्याच्यावर सांगतो तुम्हाला. बघा, मग ह्या 2-3 वाट्यांच्या कॅलरीज किती झाल्या हो? हिथं गणित चुकतंय आपलं. आणि आपण म्हणतो लय खात नाही, 1च भाकरी खातोय, पण रस्सा किती खाल्ला कधी बघतोय का हो? नाही. हे झालं 1, म्हणजे उसळ भाकरी, आणि ते झालं बाजूला फायबरसाठी काकडी टोमॅटो, ते हिथं राहिलं. पुन्हा म्हणतोय 1च एवढाच भात घेतला, आणि सांगताना बोलताना कसं बोलतो, लिंबू एवढा भात, आणि आपला लिंबू असतो एवढा. बघा, म्हणजे मग ते आपल्या लक्षात येत नाही. मग त्याच्या परत कॅलरीज, हे असं गणित आपल्या ताटातून वाढत जातंय. प्रमाणात खायचं आहे, प्रमाणात. एका वेळेत तर भाकरी घ्या, भाकरी, भात, चपाती ह्यातलं एक काहीतरी घ्या. आपण थोडं थोडं लगेच घेतो ताटाला लावायला, आणि ते ताटाला लावण्याच्या नादात किती पाची पक्वान नादात हे पक्वान कुठे पुढे जातं हे कळतच नाही. पोटाचा घेर खातो ताट, म्हणजे ताटामध्ये काय पाहिजे आधी? पहिल्यांदा फायबर आणि प्रोटीन, ह्याचा मेन बॅलन्स. पण हे सगळं झालं की आणखी स्वीट डिश खातोय, पुन्हा आणखीन कॅलरीज.
काय बंद करायचं नाही, पण कुठल्या वेळेला कधी किती प्रमाणात खायचं हे आहे. पहिल्यांदा जर तुम्ही बघत असाल तर महत्वाचं काय आहे, एकदम तुम्हाला हे लक्षात येणार नाही. बरेच व्हिडिओ आहेत, बरेच दिवसापासून आपले व्हिडिओ चालू आहेत आणि व्हिडिओ तुम्हाला दररोज नवीन नवीन करून ते आपण हे करत असतोय. आत्ता जिम मधून मला जायला, घरी जायला वेळ होणार आहे. अजून जिम मधून आता मी शोरूम मध्ये जाणार, शोरूम मध्ये जायला अजून वेळ होणार लागणार. तिथून मी 9:30 पावणे 10 वाजता मी शोरूम बंद करताना व्हिडिओ बनवला आणि नंतर अपलोड केला तर तुम्ही त्यावेळेस झोपायची वेळ असणार आहे तुमची. म्हणून हे व्हिडिओ आपण अगोदर करतोय. म्हणजे असं नाही की मी अजून काहीतरी घरी जाऊन खाणार आहे. मी काय खाणार आता, हलकंच काहीतरी खाणार. मग मी जेवून नंतर शतपावली करायची का नाही, तुमचा वेळ मी फुकट जाऊ नये म्हणून तुमच्यासोबत मी पण स्वतः शतपावली करत असतोय. कारण तुम्ही नुसतंच नको की असं मग काय मी थोडं चाललं आणि सांगितलं 30 सेकंदात हां आता पुढचं जेवण झालं लगेच झोपू नका, शतपावली करा. तुम्ही बघणार आणि ढकलणार, पुढं स्क्रोल करणार. तुम्हाला मी काय सांगितलं, तुमचं पोट आणि वजन मी कमी करून देतो. फक्त तुम्ही मला काय द्यायचं आहे, तुमचं सातत्य. सातत्य नुसतं बघत बसायचं नाही. मी जे करतो ते तुमच्या बरोबर करा, माझ्या बरोबर तुम्ही करा, तुमच्या बरोबर मी पुढे आहेच. फक्त फुकटचा वेळ घालवू नका तुमचा. आता ज्या गोष्टी सकाळच्या आपण काय काय व्यायामाच्या अपलोड करतो व्हिडिओ, ते तुम्हाला जे जमतात तेवढंच करायचे आहेत. ओव्हरलोड काय करायचं नाही, आपल्या कुवतीपेक्षा जास्त काय करायचं नाही. तुमची जी काही स्ट्रेंथ आहे त्या पद्धतीने व्यायाम करायचा आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय शतपावली प्रत्येक कुटुंबाने एकत्र या, सगळ्यांनी मिळून करा. तुमचं पण जसं आरोग्य जपायचं आहे तसं सगळ्या कुटुंबाचं आपल्याला आरोग्य जपायचं आहे. 1 दिवस नाही म्हणतील, 2 दिवस नाही म्हणतील, सवय लावून घेऊया, सवय लावून घेऊया. सगळे एकत्र राहाव्या. रात्री दिवसा आपले पळापळ आहेच, रात्री किमान रात्री घरी आल्यानंतर तरी एकत्र राहून शतपावली, बाकी जेवणाचा आस्वाद घेऊया सोबत. फक्त व्यायामाला कारण सांगायची नाहीत. साधं गणित आहे, दिवसभरात जर 500 कॅलरीज आपण बर्न केला म्हणतोय, 500 कॅलरीज जर बर्न केला तर आठवड्याला अर्धा किलो वजन कमी होणार आहे. अंदाजे कमी जास्त होऊ शकतं. आठवड्याला अर्धा किलो वजन कमी होणार आहे. आणि तेच जर तुम्ही 1000 दिवसाला 1000 कॅलरीज जर बर्न केल्या तर एका आठवड्यात आपल्याला 1 किलो वजन कमी होणार आहे. मग महिन्याचे 4 आठवडे झाले, 4 किलो वजन कमी करायला किती काय होणार आहे हो? किती सोपं आहे. फक्त सातत्य पाहिजे. मग एका दिवसात येऊन उगाच सकाळीच घाम पाडला परत दिवसभर एकसारखं बसून राहिला तरी पण उपयोग नाही. बरेच काय काय असे अनुभव येतात की चांगला सकाळी व्यायाम होतोय पण नंतर परत हालचालीच होत नाहीत. ते सुद्धा कुठेतरी चुकते माझ्या मते, मी दुसऱ्यांचं काय सांगत नाही. मग नंतर पण, कारण आपण पुन्हा आणखीन बसून राहिलो ना, नंतर पण लहान लहान हालचाल झाल्या पाहिजेत, असं माझं मत आहे. मी काय असं कुणाचं सांगतोय असं नाही. आणि दिवसभरामध्ये अंदाजे 3 ते 3.5 लिटर पाणी प्यायचं आहे. आता हे पाणी पिताना तुमचं वजन म्हणजे 20 किलो वजनाला अंदाजे 1 लिटर पाणी प्यायचं असते. पण वजन जास्त आहे म्हणून 6-7 लिटर नाही प्यायचं. कधी कधी गडबडीत बोलताना माझ्या 3 ते 3.5 लिटर असं स्पीडमध्ये काही जणाला 3 ते 7 लिटर असं 3.5च्या ऐवजी 7 लिटर असं ऐकू गेलं आहे. कुठं जरी कमेंट होती तर 7 लिटर मी पिऊच नका म्हणून सांगत असतो. एवढं बरेच व्हिडिओ अगोदर बघितल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये माहिती कळेल की एखादा शब्द स्पीडमध्ये बोलताना इकडे तिकडे होऊ शकतो तुमच्या ऐकण्यात, किंवा कदाचित मी बोलण्याच्या नादात सुद्धा कधीतरी एखादी गोष्ट होऊ शकते. तर लक्षात घ्या, 3 ते 7 लिटर आपल्याला पाणी प्यायचं आहे. ते पण एकदम नाही प्यायचं, टप्प्यानं सकाळी उठल्यापासून सुरुवात लावायची, म्हणजे एकदम तुम्हाला लोड येणार नाही. पाणी पण तेवढंच महत्वाचं काम करते, कारण पाण्यामध्ये काही कॅलरीज नाहीत, 0 कॅलरीज आहेत, फॅट नाही, कार्बोहायड्रेट्स नाहीत. त्याच्यामुळं ते तुम्हाला पोट पण भरत आहे, नको असणारी भूक म्हणजे भूक कंट्रोलमध्ये ठेवतंय आणि तुमचा मेटाबॉलिझम रेट चांगला ठेवतंय. तसंच तुम्हाला रक्ताभिसरण संस्था जेवढं काय शरीरातलं शारीरिक हालचाल आहेत त्याच्यासाठी उपयोगी पडते आणि फॅट बर्न करण्यास मदत करतंय पाणी. मग ह्या एवढं फायदे आहेत. म्हणजे ह्या प्रत्येक गोष्टी लहान लहान गोष्टी बघायचं आहे. मग त्याच्यासाठी मी सकाळचा व्हिडिओ बनवतोय की तुम्हाला काय पाहिजे आहे, पाण्याची 1 लिटरची बाटली, त्यात 3 वेळा संपवा या दिवसात, भरलेल्या पाण्याच्या बाटल्या. असा अंदाज तुम्हाला जसं जमल. मी म्हणतो म्हणून तेच नाहीत, कदाचित ह्याच्यापेक्षा तुमच्याकडे काय तर नवीन चांगली आयडिया असेल तुम्ही करू शकताय. पण आपल्याला आपला गोल पूर्ण झाला पाहिजे, ह्याचा गोल धरायचा आहे. अजून बऱ्याच वेळा काय होऊन जातं, कधी कधी शक्यतो कोणात आपल्याला तशा कमेंट नसतात, चांगल्या कमेंटला वाचायला वेळ नसतो किंवा उत्तर द्यायला पण वेळ नसतोय. बघताय तुम्ही सकाळ उठल्यापासून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्या पुढे बनवून करत असतोय आपण.
असं नाही की कुठल्या रोज काल केलेला व्हिडिओ रोज महिनाभर टाकतोय असं नाही. मग ह्याच्यातून तुम्हाला उत्तर द्यायला वेळ मिळेल असं नाही. आपले 10 मिनिटं झालेले आहेत, त्यामुळे आता व्यायामाला कारण सांगायचे आहेत. ज्यांनी ज्यांनी शतपावली पूर्ण केली त्यांनी कमेंटमध्ये डन म्हणून वही करा किंवा शतपावली पूर्ण केली असं कमेंटमध्ये टाका. धन्यवाद.